आज मी तुम्हाला काजूचे बोंडात सरबत करून दाखवते। त्यासाठी मी काजू घेतलेले होते, काजूचे बोंड, त्याचे असे तुकडे करून घेतले छोटे छोटे। ते आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। त्यासाठी काजूचे बोंडाचे तुकडे मी मिक्सरमध्ये टाकले। त्यामध्ये एक मिरची टाकली, थोडीशी साखर टाकायची चवीप्रमाणे, तुम्हाला कमी जास्त कशी लागेल तशी टाकायची, आणि मीठ टाकायचं थोडंसं। आता हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। काजूच्या बोंडांची अशी पेस्ट करून घेतली, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आणि मग ते मिक्सरमध्ये फिरून घेतलं। आता त्याला आपण गाळणीने गाळून घ्यायचं, किंवा एखादा पातळ तुमचा सुती कपडा असेल ना त्यांनी गाळलं तरी चालेल। आता मी हे गाळून घेते, वाटण केले। आता आपण बघू शकता मी हे सरबत आहे ते अर्धा तास आहे ते सेट करण्यासाठी ठेवलेलं, आणि त्याचा तो वरचा जो ह्याचा सालीचा भाग होता तो चोथा होता तो खाली राहिला आहे। आणि हे बघा, हे असं सरबत असं वरती तयार झालं, ते असं वरचं सरबत काढून घ्यायचं। तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही असं गाळून पण नुसतं पिऊ शकता, पण मी हे सेट करण्यासाठी अर्धा तास ठेवलेलं। आणि आता हे बघा, आपलं हे काजूच्या बोंडांचं सरबत तयार आहे। तुम्ही पण हे काजूच्या बोंडांचं सरबत नक्की ट्राय करून बघा। आता काजूचे बोंड भरपूर बाजारात येतात, तुम्ही पण ती आणा आणि असं सरबत बनवा। हे सरबत पौष्टिक पण असतं, यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स असतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर मला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। धन्यवाद।